सुप्रभातम. नमो नमः सर्वेभ्यः. लक्ष्मीपूजनाची सांगता आणि बलिप्रतिपदेचा आज प्रारंभ. इडा पिडा टळू देत आणि बळीचं राज्य येऊ देत असं आपण सर्वच म्हणत असतो. बळीराजा हा प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र. असा हा बळीराजा अफाट दानशूर आणि अतिशय प्रजाप्रेमी, सात्विक वृत्तीचा बळीराजा. पण हाही अहंकाराच्या रथावर आरूढ झाला आणि भगवान विष्णूंना याचा अहंकाराचा दमन करण्याकरिता वामन रूप धारण करावं लागलं. आणि आपण सर्व श्रुतच आहोत की वामन अवतारामध्ये त्यांनी त्रिपाद जमीन मागितलेली आणि हा दानशूर असल्याने त्रिपाद जमीन त्या बटूला द्यायला यांनी कबूल झाले, जेव्हा शुक्राचार्यांचा प्रचंड विरोध असताना सुद्धा. आणि या त्रिपाद जमिनीमध्ये त्यांनी प्रथम पादामध्ये त्यांनी संपूर्ण पृथ्वीला ग्रहण केलं, द्वितीय पादामध्ये त्यांनी संपूर्ण अंतरिक्ष ग्रहण केलं आणि तिसरा पाद त्यांनी स्वतःच्या मस्तकावर ठेवण्यास दिला. आणि भगवान विष्णूंनी त्याला पाताळात पाठवले. अहंकार हा कुणासोबतही एकरूप होऊ देत नाही, म्हणून या अहंकाराचं दमन होणं अत्यावश्यक असतं. आणि बळीराजा हा अतिशय प्रजाप्रेमी असल्याने भगवान विष्णूच्याच आशीर्वादाने तो आजच्या दिवशी पृथ्वी तलावर येत असतो, अशी आख्यायिका आहे. आणि प्रतिपदा म्हणजे की पूर्णत्वाच्या दिशेने, सुबत्तेच्या दिशेने, आढ्यतेच्या दिशेने हर्षपूर्वक ही वाटचाल करणे, त्याला प्रतिपदा असं म्हटलेलं आहे. आजच्या दिवशी काही ठिकाणी दीपदानाची प्रथा सुद्धा आहे. दीप हा ज्ञानाचा, प्रकाशतेचा, परिपूर्ण संपन्नतेचा असा दीपदान करण्याची प्रथा आजच्या दिवशी आहे. आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचललेला. गो म्हणजे ज्ञान आणि ज्ञानाचं वर्धन. जेव्हा संकटाची अतिवृष्टी जेव्हा झालेली असते, परिस्थिती अतिशय विकट असते, तेव्हा स्वतःच्या ज्ञानाचं वर्धन करून त्या संकटावर मात करण्याचा हा आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी काही ठिकाणी काय म्हणतात ना, महाराष्ट्रामध्ये विशेषत्वाने बायकोला तिच्या मनाजोगं तिला जे आवडेल ते तिचा लाडाचा पती किंवा नवरा तिच्या आवडीप्रमाणे तिला गिफ्ट किंवा भेटवस्तू देत असतो. आजच्या दिवशी, आजचा जो दिवस आहे हा 3.5 मुहूर्तांपैकी एक सांगितलेला आहे. 3.5 मुहूर्त म्हणजेच पहिला जो मुहूर्त आहे हा चैत्रातील पाडव्याचा दिवस आहे, गुढीपाडव्याचा दिवस. दुसरा जो दिवस आहे हा अक्षय तृतीयेचा दिवस आहे आणि तिसरा दिवस मुहूर्ताचा हा विजयादशमीचा दिवस आहे. आणि आजचा अर्धा दिवस आहे कुठल्याही शुभ कार्याच्या प्रारंभासाठी. अशा या बलिप्रतिपदेच्या आपणा सर्वांना भरभरून शुभेच्छा. धन्यवाद.